तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आपण शेतातली काही जी झाडं होती त्या झाडाखालची जे काय स्वच्छता करून घ्यायची ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने काम चालू केलं. हे आहे आमचं सफरचंदाचं झाड. सफरचंदाचं झाड भर उन्हाळ्यात देखील चांगल्या पद्धतीने बहरलेलं होतं. गेल्या वर्षी देखील त्याला चांगलं बहर आलेला होता, चांगलं फळ आलेलं होतं. हे आहे ॲपल बोर. ॲपल बोर देखील फळं लागलेली आहेत. हे पण झाड खूप छान असतं, मोठं होतं. तुम्ही बघू शकाल, चांगल्या पद्धतीचं बहरलेलं झाड आहे. बघा, मोठं झालेलं आहे. पण यानंतर मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो. हे झाडाचं पान आणि जरा बघून घ्या. त्यानंतर हे झाड हे कशाचं आहे मला काही माहीत नाही. त्यावेळी सगळ्यांबरोबर आणून लावलेलं होतं, परंतु आता ते कशाचं झाड आहे ते माझ्या काय लक्षात येईना. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. त्यानंतर अशी ड्रीपची जी काही उघडी पडलेली ड्रीप होत्या झाडांना सोडलेली, ती ड्रीप रस्त्यावरची ड्रीपची आत करून जमिनीमध्ये पुरून घेतली. त्यानंतर आलो शेडवरती. हे बाकीचे तर मोकळे असतातच, पण आज जरा चंद्राला पण मोकळं सोडलं. चंद्रा पण खुश होती आज, अशीच नाचत होती, बागडत होती. शक्यतो तिला बांधूनच असतं, पण तिला पण आज जरा मोकळं सोडलं होतं. चंद्रा, राधा ह्या सगळ्या मोकळ्या होत्या. आता ही आमची चंद्रा. बघा, आता चंद्रा जी आहे ती काय आहे हे तुम्हाला एक अस्सल जाणकार खिलार प्रेमी सांगू शकेल. कारण ही चंद्रा आमची निवर्गी बैलाची डायरेक्ट पैदास आहे. आणि निवर्गीचा बैल काय आहे तो ते खिल्लार प्रेमींनाच माहीत असणार आहे, ती खिल्लार जाणकारांनाच माहीत असणार आहे त्याची काय गुणवत्ता आहे ती. आणि त्याची ही आमची चंद्राची डायरेक्ट पैदास आहे. त्यामुळं अतिशय जातिवंत, अतिशय सुंदर अशी ही चंद्रा गाय आहे. तिची वासरं पण जबरदस्त पडतात, चांगल्या किमतीला जातात. आणि ही आमची अशी ही चंद्रा, रूपाची खान असलेली चंद्रा. आता ज्यांना जे जाणकार आहेत त्यांनाच तिचं महत्त्व कळेल किंवा त्याची सुंदरता कळणार आहे. तिच्या पाठीमागे तिची जी पाडी दिसते ती राधा. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस देखील भरपूर व्यस्त गेला मित्रांनो. धन्यवाद.